महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर दगडफेक, सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल, आरोपी तामगाव पोलिसांच्या ताब्यात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अकोली बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर दगडफेक करून जखमी केल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तामगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार कुमारी किरण केशव चांदेकर वय 35 या अकोली बुद्रुक ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी असून त्या 1 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसमवेत कार्यालयात शासकीय कामकाज करत होत्या. यावेळी सूरज सुधाकर ससाणे वय 27 राहणार अकोली बुद्रुक तालुका संग्रामपूर हा कथितरित्या मध्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात आला. गावातील संरक्षण भिंतीच्या कामाबाबत त्याने विचारणा केली. संबंधित माहिती सोमवारी देण्यात येईल असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आरोपीने संतापून अश्लील शिवीगाळ केली. यानंतर आरोपीने हातातील दगड ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या डाव्या पायाच्या पंजावर फेकून मारल्याने त्या जखमी झाल्या. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात सूरज सुधाकर ससाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहेत. दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. विस्तार अधिकारी पंचायत संजय शाळीराम हाके, पंचायत समिती संग्रामपूर येथे या संग्रामपूर तालुक्यामधील अकोली या ग्रामपंचायतला जी 1 ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टी संदर्भात आम्ही ठिके साहेब आणि तिथे ग्रामपंचायतला भेट दिली. त्या ग्रामपंचायतमध्ये भेट दिली असता तेथील ग्रामपंचायत अधिकारी चांदेकर मॅडम ह्या तिथे हजर होत्या आणि त्या हजर असताना त्या गावामधील ग्रामस्थ सुद्धा तिथे ग्रामपंचायतमध्ये जमा झालेले होते. त्यामधील आमची त्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा सुरू असतानाच त्या ग्रामपंचायतमध्ये बरेचसे ग्रामपंचायत ग्रामस्थ उपस्थित होते आणि तेथे असलेल्या ग्रामस्थापैकी एक ग्रामस्थ त्या थोड्या मध्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि तो तेथे येऊन त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना थोडं महिला कर्मचारी या नात्याला न शोभणाऱ्या भाषेमध्ये बोलणारा शिवीगाळ करून अशा पद्धतीनं काहीतरी त्याचं हे चालू होतं आणि त्यामध्ये आम्हालाही ते थोडंसं योग्य वाटलं नाही. त्यामुळे तेथील सरपंचपती आणि सदस्य ग्रामस्थ मंडळीने सुद्धा त्याला थोडा अटकाव केला आणि तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. अशा पद्धतीनं ती जी घटना घडली ही घटना खरोखर अशी कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्याचं असलं तर ही पद्धत त्याला नसावी. म्हणजे त्या कर्मचाऱ्यावर एक काम करण्यासाठी की मानसिक स्थिती चांगली राहणार की नाही हा असा थोडासा संभ्रम येतो. अशा पद्धतीने ग्रामस्थांनी सुद्धा त्यांच्या समस्या ज्या काही असतील त्या चांगल्या मार्गाने सोडून घेण्यासाठी प्रयत्न करावा असं आम्हाला वाटते. तर आता याच्या संदर्भामध्ये जे पुढील प्रशासकीय म्हणजे जी कारवाई त्यावर होणार हे कायदेशीर कारवाई त्या मार्फत करण्यात येईलच. यामध्ये काही हे नाही. महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर दगडफेक, सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल, आरोपी तामगाव पोलिसांच्या ताब्यात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अकोली बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर दगडफेक करून जखमी केल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तामगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार कुमारी किरण केशव चांदेकर
वय 35 या अकोली बुद्रुक ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी असून त्या 1 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसमवेत कार्यालयात शासकीय कामकाज करत होत्या। यावेळी सूरज सुधाकर ससाणे वय 27 राहणार अकोली बुद्रुक तालुका संग्रामपूर हा कथितरित्या मध्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात आला। गावातील संरक्षण भिंतीच्या कामाबाबत त्याने विचारणा केली। संबंधित माहिती सोमवारी देण्यात येईल असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आरोपीने संतापून अश्लील शिवीगाळ केली। यानंतर आरोपीने हातातील दगड ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या डाव्या पायाच्या पंजावर फेकून मारल्याने त्या जखमी झाल्या। तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात सूरज सुधाकर ससाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तामगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहेत। दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। विस्तार अधिकारी पंचायत संजय शाळीराम हाके, पंचायत समिती संग्रामपूर येथे या संग्रामपूर तालुक्यामधील अकोली या ग्रामपंचायतला जी 1 ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती। त्या अतिवृष्टी संदर्भात आम्ही फिके साहेब आणि तिथे ग्रामपंचायतला भेट दिली। त्या ग्रामपंचायतमध्ये भेट दिली असता तेथील ग्रामपंचायत अधिकारी चांदेकर मॅडम या तिथे हजर होत्या आणि त्या हजर असताना त्या गावामधील ग्रामस्थ सुद्धा तिथे ग्रामपंचायतमध्ये जमा झालेले होते। त्यामधील आमची त्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा सुरू असतानाच त्या ग्रामपंचायतमध्ये बरेचसे ग्रामपंचायत ग्रामस्थ उपस्थित होते आणि तेथे असलेल्या ग्रामस्थापैकी एक ग्रामस्थ त्या थोड्या मध्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि तो तेथे येऊन त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना थोडं महिला कर्मचारी या नात्याला न शोभणाऱ्या भाषेमध्ये बोलणारा शिवीगाळ करून अशा पद्धतीनं काहीतरी त्याचं हे चालू होतं आणि त्यामध्ये आम्हालाही ते थोडंसं योग्य वाटलं नाही। त्यामुळे तेथील सरपंच पती आणि सदस्य ग्रामस्थ मंडळीने सुद्धा त्याला थोडा अटकाव केला आणि तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता। अशा पद्धतीनं ती जी घटना घडली ही घटना खरोखर अशी कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्याचं असलं तर ही पद्धत त्याला नसावी। म्हणजे त्या कर्मचाऱ्यावर एक काम करण्यासाठी की मानसिक स्थिती चांगली राहणार की नाही हा असा थोडासा संभ्रम येतो। अशा पद्धतीने ग्रामस्थांनी सुद्धा त्यांच्या समस्या ज्या काही असतील त्या चांगल्या मार्गाने सोडून घेण्यासाठी प्रयत्न करावा असं आम्हाला वाटते। तर आता याच्या संदर्भामध्ये जे पुढील प्रशासकीय म्हणजे जी कारवाई त्यावर होणार हे कायदेशीर कारवाई त्या मार्फत करण्यात येईलच, यामध्ये काही हे नाही।